नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललोय अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ देवस्थान मंदिरामध्ये। तर आम्ही घाईघाईमध्ये निघालो, त्यामुळे आम्ही इथे पोहोचलो छत्रपती शिवाजी टर्मिनसला। तर माझ्यासोबत आहे माझी आई, माझ्या वहिनी आणि माझे मोठे भाऊ। तर त्यानंतरला हे चिलीबिली पण आहे। पुण्यामध्ये पोहोचल्यानंतरला ही सिस्टर भेटली, वहिनीची बहीण, आणि हे त्यांचे हस्बंड म्हणजे हे आमचे भाऊच आहे, आणि हे ऋषिकेश भाऊ। तर आम्ही रमत गमत त्यानंतरला झोपेतून उठल्यानंतरला झाली आम्हाला सकाळ। आता इकडे सकाळची 6 वाजलेत बघा, आपण किती उजाड इकडे। तर ह्या लोकांना हसवत हसवत मी पोहोचलो आहे अक्कलकोट। जस्ट आता अक्कलकोट रोडवरती उतरलेलो आहे। स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरला बघा आम्हाला ही फेवरेट माझी गाडी म्हणजे टमटममध्ये बसल्यानंतरला ओ हो ही काय जागा आहे, ओ काय मस्त वातावरण आहे, एकदम मस्त शेतीचं वातावरण आहे। मग नंतरला आम्ही पोहोचलो मंदिराच्या जागेवरती। मंदिराच्या जागेवरती पोहोचल्यानंतर आंघोळ केली, मस्त फ्रेश झालो। आणि हा बोर्ड जो आहे तो देणगाऱ्यांचा बोर्ड आहे, मस्त बोर्ड लिहिला आहे, तुम्ही या आणि वाचा। सर्वांना खूप भूक लागली होती, कारण की रात्रीपासून काय खाल्लं नव्हतं, फक्त रात्रीचं जेवण। त्यानंतरला मला पण भूक लागली, तर आम्ही पुरी भाजी मागवली, आणि ज्यांना उपवास होता त्या लोकांनी उपवासाचं मागवलं। मग आम्ही वळालो मंदिराच्या दिशेने, म्हणजे लाईन लावायला। येथून आम्ही प्रसाद घेतला देवाला चढवायला। बघू शकता स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। दर्शन घेण्यासाठी हा बाईशी संपर्क करा। गुपित दर्शन तर भेटलं नाही, पण ही लाईन बघू शकता तुम्ही, लाईन पण खूप मोठी आहे ही। श्री स्वामी समर्थ महाराज की। तर फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली आहे। स्वामी समर्थांचं डायरेक्ट मुखदर्शन भेटलेलं आहे, ते फक्त आणि फक्त वहिनीमुळे। तर हे बघू शकता तुम्ही मंदिर, आणि मंदिराच्या समोर आहे ते औदुंबराचं झाड, म्हणजे विशाल झाड आहे, खूप मोठं झाड आहे। आणि स्वामी समर्थांनी ह्या झाडाखालीच समर्थ घेतला होता। हे विश्रांतीगृह आहे। विश्राम कक्षामध्ये श्री स्वामी समर्थांची रुद्राक्षने बनलेली पेंटिंग बघू शकता तुम्ही। श्री स्वामी समर्थ दर्शन झाल्यानंतर बापरे, इकडे बघितलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे, आणि त्यांच्या बाजूलाच लगनींनी श्री स्वामी समर्थांची मोठी अशी प्रतिमा बनवलेली तुम्ही बघू शकता। बापरे, खूप मोठी प्रतिमा आहे। दर्शन झाल्यानंतरला आम्ही पोहोचलो बस स्टॉपला, कारण की आम्हाला जायचं होतं दत्तात्रय गाणगापूर। कोणत्या मंदिरामध्ये म्हणून आम्ही आपण ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे। आपल्याला गाणगापूरला पोहोचायला खूप उशीर होणार, रात्र होणार आहे। तर हा एपिसोड आपण इकडेच संपूया। चला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।